लोखंडाला किती बी सोन्याचं पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही सोन्याचा भाव येत नाही हो. तुम्हाला ना कोणी बी मोठा रथ जरी करून दिला ना तरी त्या रथात तुम्ही स्लीपर घालून मगच झाले एखाद्या राजवाड्यात. अहो काय तुम्ही एवढा मोठा हॉल आहे आणि त्या हॉल समोर आपण त्या रिक्षात बाहेर पडायचं का काय? आई, अगं जगन्नाथजींनी आपल्यासाठी गाडी पाठवली आहे. आपल्यामुळं स्वतःहून त्यांना काही अडचण होईल ना असं काय आपण वागायला नको. बरोबर बोलते जयंती. बाई पाहिलं का तुम्ही माझ्या नवऱ्यानं माझी बाजू घेतली हो. आता शोभतो कोट तलवारांचा जावई. जयंती बोललो ना आता मी. आता गप्प बस जरा. आला का डायलॉग? बाय जयंती हा गाडी सुरू झाली नाही की बास्त ब्रेक लागलाच म्हणून समजायचं. अहो दादा किती वेळ लागणार आहे? अजून थोडा वेळ जर. बाई 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 त्याला काय म्हणतात माहितीये का? नक्कीच्या लग्नाला 17चे विघ्न. आधीच लग्न जमना त्यात हे सगळं. जयंती अगं बाई तुझ्या तोंडाचा पट्टा जरा आवर जा. साऊ बाळ तू नको ना मनाला लावून घेऊ. हा रडू नको. म्हणजे जगन्नाथला सगळं कळलंय. सगळं कळलंय. आणि नुसतं कळलं नाहीये तर त्याच्याकडे प्रूफ आहे. तसं मला एक कळत नाहीये जगन्नाथचा या सावलीत काय इंटरेस्ट आहे. कशासाठी करतोय तो हे सगळं? काय चाललंय त्याच्या डोक्यात? काय शिस्त आहे? मला काहीच कसं कळत नाहीये तारा. पण त्याच्याने आपल्याला काय करायचंय मम्मा? एकदा का सावलीचं लग्न झालं तर तो थोडी कुठे सांगायला जाणार? मूर्ख मुली, अगं तुझं करिअर संपेल. तुझं करिअर घडवण्याकरता तारा मी काय नाही केलंय मी तारा. तुझं डॅडी आपल्याला सोडून गेला, मी एकदाही त्याच्याकडे वळून बघितलं नाही. हे सगळं उभं केलेलं सगळं एका क्षणात संपेल तारा. एका क्षणात सगळं धुळीत मिळेल. आणि तुला इतकं सोपं वाटतंय हे सगळं? हा काहीच कसं वाटत नाही तुला तारा? आय एम सॉरी मम्मा. एक काम कर, जयंतीला फोन लाव. तिला विचार लग्न कुठे. आत्ता आपल्याला तिथं पोचायला हवं. नाही उठलं तर हिचं लग्न मोडायच्या नादात मी लग्नाचं स्थळ विचारायला विसरले. अमरला फोन लाव. अमरला फोन लाव लगेच. अगं त्याचा फोनच लागत नाहीये. अमरचाही फोन लागत. तारा हा जगन्नाथ काहीतरी करतोय. हे जे दिसतंय ना आपल्याला डोळ्याने ते तसं नाहीये. काहीतरी वेगळं शिजतंय याच्या डोक्यात. काय असेल तारा? काय चाललंय हे सगळं? हा आपल्याला शोधायला पाहिजे. गाडीत बस. चल. अहो हाच आहे ना? होय, पत्या ह्योच आहे. अगं बाई काय सजवलाय बाई 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 बाई. अहो ऐका ना, मला काय वाटतं माहितीये का? परत लग्न करायचं का आपण? परत लग्न करायचं असेल तर मी तुझ्यासोबत लग्न का करीन? अगं एकदा केलेली चूक मी परत करीन का ग? नशीब समजा कोट तलवारांच्या खानदानातली पोरगी भेटली तुम्हाला. आपलं लग्न आमच्या लोकांनी लावलं होतं म्हणून थोडी तरी मजा करता आली आपल्याला लग्नात.
भागवतांच्या बरोबर राहिले असते मी तर कपाळ माझं. वहिनी टनाटन. बघ याला कळतं पण तुला कळत नाही. अगं काय काय वेळ काय कुठं आलोय आपण? लग्न आहे सावलीचं. आता तोंडाचा पट्टा जरा बंद कर. चालायचं का आता? अहो, थांबा थांबा. नमस्कार. नमस्कार रे. भागवत ना आपण? हा आम्ही सुद्धा भागवत. मला जगन्नाथजींनी पाठवलंय. हा का? आमच्या साऊच्या लग्नाचा हाल हाच आहे का? हो हो, हाच हॉल आहे. तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलात. हा पण हॉलवर जाण्या अगोदर तुमचं सामान ठेवायचं असेल किंवा तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर मी तुम्हाला वधू पक्षाची रूम दाखवतो. चालतंय की. ती नवरीची खोली ना? हा चला बघा इथेच आहे. या. कुठं इकडून आहे? हो या. या. मस्त आहे. बरं आता सगळ्यांनी इथे आराम करा आणि तुम्हाला काही लागलं तर मला फोन करा. माझा फोन नंबर आहेच तुमच्याकडे. हाय की. हा. आणि हो एक गोष्ट अजून, मी सांगितल्याशिवाय या रूमच्या बाहेर कोणी येऊ नका. मला आराम कर. चालतंय. रामकृष्ण हरी. काही म्हणा, आजची रात्रपर्यंत झोपायला मिळालं तर कसलं भारी होईल. जयंती एसी गारगार थंड थंड.